महाराष्ट्रातील एलोरा येथे जगद्गुरू जनार्दन स्वामीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेला 751 कुंडात्मक महायज्ञ आणि जप अनुष्ठान सोहळा आज समारोपाच्या दिशेने पुढे जातोय। या भव्य सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सुदर्शन न्यूजचे प्रधान संपादक धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या धर्मपत्नी माया चव्हाणके यांच्या हस्ते झाला होता। समारंभभर राष्ट्रधर्माला नवी दिशा देणारे दिव्य वातावरण अनुभवायला मिळाले। देशभरातील प्रमुख आखाड्यांचे संत महंतांनी उपस्थित राहून आपले मंगल आशीर्वाद दिले आणि आज 8व्या दिवशी हा महायज्ञ जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या ओम जगद्गुरू धर्मसंस्कार सोहळ्याचा आज समारोप होतोय। समारोप दिनाच्या प्रारंभीच सकाळी 5 वाजता जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नित्यनियम विधी पाठाने आजच्या दिवसाची सुरुवात केली। आज त्यांनी उपस्थित सर्व भाविकांना पूज्य गुरुदेवांच्या दिव्य कार्याबद्दल आणि त्यांच्या 3 महान संकल्पांबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले। या व्यतिरिक्त जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांच्याशी खास संवादही साधला आहे, पाहूया। गेल्या 7 दिवसापासून जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज व त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र वेरूळ येथे ओम जनशांती धर्मसंस्कार सोहळा गेल्या 7 दिवसापासून या वेरूळ नगरीमध्ये संपन्न होत आहे। आज या सोहळ्याच्या सांगतेकडे जात असताना पूज्य जगद्गुरू शांतिगिरीजी बाबा आपल्या सोबत आहे। आपण बाबांसोबत या ठिकाणी बोलणार आहोत। बाबा, खऱ्या अर्थाने गेल्या 7 दिवसापासून या वेरूळ नगरीमध्ये जे भक्तिमय वातावरण झालेले आहे, 751 कुंडात्मक यज्ञ या ठिकाणी औरात चालू आहे, करोडो नामजप या ठिकाणी चालू आहे। बाबा, कसं बघतात या कार्यक्रमाकडे आणि तुमचा जो संकल्प आहे त्या संकल्पाकडे कसं बघतात? ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी यांची कृपा आशीर्वादाने त्यांचं बघा 36 पुण्यस्मरण आहे। ज्या पुण्यस्मरणाचं नावच ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा, की आपल्याला की बाबाजीचा उद्देश होता की ह्या जगाची शांती झाली पाहिजे, जगाला शांती मिळाली पाहिजे, सुख मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने बाबांनी ज्या परंपरा चालवल्या आहेत त्या परंपरानुसार या प्रोग्रामचं आयोजन केलं आणि त्यानुसार 25 तारखेला बघा या सोहळा शुभारंभ झाला। जो शुभारंभ की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचे सहकारी तसेच सुदर्शन चॅनलचे आमचे चेअरमन असलेले श्री सुरेशजी चव्हाणके यांच्या लक्ष्मीसहित बघा कार्यक्रमाचा शुभारंभ केला। आणि म्हणून प्रथमतः या ठिकाणी या सुदर्शन चॅनलचं जे आमचे दीपक बोलते ना, जलो मगर दीपक जैसा उसी ढंग से हमारे दीपक जी सुदर्शन चॅनलमध्ये काम करू राहिले, त्यांचा मग त्यांना धन्यवाद द्या। आज विशेष बघा हा सोहळा आयोजन करायला पाठीमागे सर्वात मोठा महत्त्वाचा उद्देश आहे की आपलं देश हा हिंदू राष्ट्र बनला पाहिजेत आणि जे चीन या देशाने कब्जा जे आमचं श्रद्धास्थान आहेत, जे आमचं तीर्थक्षेत्र आहेत ते काबीज केले आहेत आणि म्हणून आमच्या सर्व भारतीयांनी फार मोठी चोट, एक प्रकारची चोट या ठिकाणी लागलेली आहेत किंवा एक दुःख बघा आमच्या सर्व भारतीयांना होत आहेत। म्हणून त्या दृष्टिकोनातून की या कार्यक्रमाचा उद्देश म्हणून संकल्प करण्यात आलेला आहे की मानस सरोवर या पुन्हा भारतामध्ये समाविष्ट होऊन आमच्या सर्व भारतीयांना मोठ्या आनंदाने सुखासमांती यात्रा करावी म्हणून आणि त्यानुसार या ठिकाणी आमचे अनुष्ठानार्थींचा या ठिकाणी कोट्यावधी जप या ठिकाणी झालेला आहेत। आमच्या महिला त्यांनी सहभागी होत्या। 751 कुंडात्मक यज्ञामध्ये अनेक लक्ष्मीनारायण आणि ब्रह्माच्या मंत्रघोषामध्ये काय केलं, हवन केलं। याचं सर्वांचं हेतू काय आहेत आणि प्रत्येकाचा बघा गृहस्थी व्यक्ती असला किंवा कोणी मनुष्य असो, प्रत्येकाला काही अपेक्षा इच्छा असते। म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन यज्ञाचं आयोजन यासाठी करण्यात आलं होतं की शिवशक्ती मनोवांछित महायज्ञ स्वाकार, की जो या समय सहभागी होईल आणि भावपर संकल्प करील, निश्चित बघा आमचे गुरुदेव अर्थात बाबाजी आणि भगवंत त्यांचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा महिभाग या सोहळ्याचा आहे। निश्चितच संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। बाबा, शेवटचा प्रश्न आहे की या ठिकाणी मोठ्या संख्येने युवा या ठिकाणी आहेत आणि युवा कुठेतरी भरकटताना दिसतं आहे। आपल्यासारखे थोर संतांच्या भक्तिमार्गाने ते आता या भक्तिमार्गाकडे लागलं, काय नेमकं संदेश देणार बाबा या सांगतेकडे जात असतं? तर आपली भारतीय संस्कृती नेहमी मनुष्य कसा घडला पाहिजे, कसा संस्कारी झाला पाहिजे असा उद्देश बघा या पाठीमागे दडलेला आहेत आणि म्हणून त्या माध्यमातून बाबाजींनी जी अनुष्ठान परंपरा सुरू केलेली आहेत आणि ज्या परंपरेचा महिमाच असा आहे की ज्या परंपरेत सहभागी झाल्यानंतर त्या
व्यक्तीचं कल्याण होऊ शकतं. म्हणून बाबांनी आवाहन केलं आहे सर्व या भारतातील सर्व जवानांना की आपलं आयुष्य बर्बाद न करता, व्यसनाच्या नादी न लागता व इतर वाईट प्रतिप्रवृत्तीकडे न भरकडता या बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठानप्रमाणे सर्व श्रमण परंपरा असेल, गोशाळा असेल, गुरुकुल असेल, यामध्ये आपण सहभागी व्हा. निश्चित बघा, चॅलेंजवर बाबा सर्वांना आवाहन करतात. जेही बाबांच्या परीमध्ये सहभागी होतील त्यांच्या जीवनाला दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची दशा संपल्याशिवाय राहणार नाही, असा या सोहळ्याचा या महिमा आहेत. निश्चितच या ठिकाणी या सोहळ्याचा जो महिमा असेल किंवा बाबांचा दिव्य संकल्प असेल, असे अनेक जे या ठिकाणी जे कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून सातत्यानं राबवण्यात आले आणि त्या कार्यक्रमाची आज सांगतेकडे जात असताना बाबांनी युवकांना असेल किंवा या ठिकाणी सर्व शेतकरी असतील सगळ्यांना, म्हणजे पर्यावरण असेल, अनेक असे जे योजना आहेत, त्या उपक्रम आहेत, त्या उपक्रमार्थ बाबांनी या ठिकाणी आपला संदेश या ठिकाणी सगळ्या भक्तांना या ठिकाणून दिलेला. कॅमेरा पर्सन सतीश बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन.